श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेद अभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, तेच मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी, आपुली वावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छेने वर्तन करती, काही न जाणता जन वार्ता, कोणासही भाषण न करीती, कवणाचे ग्रहण जाती, दुष्टोंतरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्याची या चित्ती, सदारण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोक वस्ती आणि वन, दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे त्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयाती, त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पीडेले बहुत, दीनस्थिती तयांची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्व दारिद्र्य घरी, पोट भाकरी मिळेना, तो एके दिने फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोण, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे, अंतरी पटली खूण, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन कंटकशय्यावरी केले, अष्टभावे दाटोणी, माथा ठेविला स्त्री चरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोणी, दासाकडे पाहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञाती झाला तो तत्वता, कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपागण भक्त पालका, पापताप दैन्यहारका, विश्वरूप ते जगद्गुरु, पाहोनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे स्त्री चरणी, मन जडले ते पासुनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात, ऐसे पाहुणे हसत, कुटील जन तयाते, वेड्यांच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसप्पाची कांता, ऐकुणी ऐशी वार्ता, करी तसे आकांता, मने घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करोण, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता ग्रहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिला संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मणी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर स्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्गण दिसे त्या माझारी, चरणी ऋतुती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, ते जे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भाणावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहुणिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मदोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाही तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्व सर्पगुप्त झाले, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडोनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखुणी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहाती,
त्याची बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, आनंदनीय मानसी, बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तीही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थाची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, जप मंत्र आत्यांतरे, पापताप आणि दैन्य त्यांचे दर्शन निरसन, जाये ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मग करोणी या स्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचम अध्याय गोडहा. श्री स्वामी चरण अर्पणास्तु. श्री शुभम भवतु. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र, महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी तयांची, ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत जयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित, ते करिता व्यापार त्यात, तोटा आला तयांशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी, तेव्हा भाव धरोणी मणी, नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले, काही अनुभव न आले, तोंडबल एक वर्ती येले, एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात, आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिला एक युक्ती, बोलावूनी पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, याची करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानिले, तत्काळ तयापरी केले, तोनवले एक वर्त येले, ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकोणी वर्तमान, आनंद झाला त्याला गोण, हरिभाऊ ते भेटोन, व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी, जाऊ आता दर्शनाशी, वार्ता ऐकुणी उभयंतासी चमत्कार वाटला. त्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. परी अक्कलकोटोपती येतो तुमच्या सांगती, आम्ही पाहुणी या स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करूती. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थाची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची व्रती, मुख्य पाहता नयन पाती, न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयाशी, शिवराम मारुती येईसी, नामे दिदली त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवराम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ. श्लोक: आकाशात पतित तोय, यथा गच्छन्ति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छन्ति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदोषण केले पावन तया ते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था. ऐसा प्रश्न ऐकोणी समर्थ बोलले त्याला गोणी, त्याच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊचे तळमळ
स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुणी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करोणी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहुणिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखाविले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिन समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रेती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तके त्यांचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करावे भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधुनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तू आन धरावा. आज्ञा ऐकोणी यायसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार नमियले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती भूत. तयाचा उपदेश न कळे आत्मरूपी मनन वळे. सत्यज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू वृतील ते कैसे. तैसे नोहेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करुणी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांता घेत उर बडवणी. मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रुणे दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकळ जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी. त्याला गोनिया संसार सुखाशी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगेन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या आईवडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्याची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वणी. तरी मग सांगा कोणी मजा लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत पुण्य. ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात स्वरूप होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डांकिनी त्यांनी तिजला झडपोणी अपराधनी केले तसे. त्यायोगे सद्विचार तियेची नसुचे अनुमात्र. धरोडी या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्यागोणी रतला दो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मणी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कमाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाझी राहिले.
धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते नंदित नाना दोष देऊडी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसत षडोध्याय गोड हा श्री शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकारा जिंकिले संसारात त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन व्रती तेने हरली संस्कृती कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसाराते सोडन बैसले गोसावी होऊन हे पाहुडी कित्येक जण हासताती तयाते परित्याचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानिती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषय सक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकुणी दुःख केले अनिवार मोहावरती सापडले माया वशजे झाले त्यासी प्रपंच वेगळे गोड काही न लगकीची पुत्र वात्सल्य करोण पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पाचल्या गोसावी निज सुता पाहुणी वृक्षस्थळ घेती बडवणी अंग टाकिले धरणी बहुताक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहुण दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरुण धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्माचा आलो सद्गुरुपायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवोनी मान्य झाली से त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मायेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोडी परित्याच्या या गोष्टी ती एसी गोड न लागेत म्हणे यांची भ्रष्टमती खचित असे झाहली याची पिच्चाश्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी त्याचमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती त्यांनी घेऊनी भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होया आरोग्य ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊन या दीनवदन करीती विनंती कर जोडन म्हणती सर्वज्ञ आपण उपायासी सांगावा ऐकून या देव मामलेदार हसुनी देती उत्तर त्यासी पिच्चाश्य लागले थोर माझेनी दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकूणी दुखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे मने ज्याने वेढे लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशी जाहले मठ होता कमाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने निस्तिमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटिले जन त्याते हसत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती धोणी समानते मानिती श्रीचरणा विनासक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशेली स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले निज कार्याते विसरले मोह पडले भवजाली ऐसे जे का मूढजन जे भक्ता देती दूषण परिते ते अंतकरण दुःखित हे तयाची ताराणामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1790 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केली तसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुक्त स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती एक वार पहावे तयासी इच्छा झाली मनानासी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्थवन करती तयांचे स्वामी पुते दयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवानी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांनी आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुणी स्वभक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून
लोकपदाचे मानी भयते भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिती चित्ती चित्तवदी द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार सहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करीत विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येते दर्शनाना त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रति मनातील खूण सांगती ऐकोणी जन चकित होती वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञा वाचुनी दर्शन हे कोणा लागुणी ऐसे वर्तमान ऐकोणी खिन्न मणी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग रावाड्या समोर जाऊनी आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थाचा निस्सिम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकाचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता मंदिरा माझे आणले पाहुणे या समर्थाची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेशी मिठी चरणी घाटली सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळीले नयाश्रुणी देहवान गेला विसरुणी स्वामीपदे सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटेल बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निज सुताचे पाहुणी आनंदले समर्थ मणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोण दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती काही उपाय करोणी फिरवणे समर्थाचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करिता पायी खडावा घालोणी ऐसा वेळ साधोणी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची ही करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता पण पायी खडावा घालून हानाच तो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निज सुत समान लेखित जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते आता खडावा घालोणी मग नाचावे तो भजनी ऐसी आज्ञा सुता लागोणी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहुणे आयशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी मनोनी मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरिला मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुःख वितांतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग आला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थाते म्हणे कृपा करून या सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन सलत असे सेवेकरी परतोनी आले समर्थाते व्रत कथिले आणखी दुसरे पाठविले त्याची गती तीच झाली मग सांगती समर्थ तयासी घालीन पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपेदसे कैलासे कैलासवास सर्व लोक हळहळती त्याच
समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होते त्यासी लागले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविला. भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन न पडे काकूबाईशी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काही समर्थाते. सूत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढुनी बळेची न नेली. पुत्र शोक करुनी दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपकारी करीती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पाविले. पूजनीचे भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तुर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते. ते केवळ कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होणी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका जय जय जी परममंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तोध्याय गोडहा. श्री स्वामी अर्पणास्तु. श्री शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असता सांप्रत परी एकही मजला त्यात कोण योग्य दिसेना. जेव्हा येईल अमुच्या मानसी त्या समयी मोर पाखराशी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची साळा मोठ्या मोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुणी लपुणी ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आमासी. त्याचा अर्थ कवणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होतो. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांच्या विधान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टीने पाहुणी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवती समर्थाते. समर्थ बोलले बाईसी सारा वेळा जेवू घाले यासी आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याचप्रमाणे बाई करती दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजे गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामींचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य माझा अंगामज लागी परी आज्ञा देईल समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयाची. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधोत्तरे दादाशी पाठविनी नाही बरे वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेची बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेचा आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरा सांगती त्यासी मुंबईचे पाठविती ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती त्यासी स्थापागादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफणी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेश दिवस निशी गोसावी होणी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता अन्नकार म्हणेची सर्वथा नरुचे चित्ती त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सानिध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीता आनंदे. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी आज्ञे करी सेवे करिता ती तैसेची. स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेला याते. दादा भजनी रंगला देह भान विसरला स्वरूप लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्तावी असो दादाची पाहुणी वृत्ती.
काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादाची या सिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेच पुरे झाले. ऐकोणी ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविता भिक्षेशी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी विनवितेसे नाना परी शोक करी अपार. समर्थासी हसू आले अधिकाधिक कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी बातला. ऐसे बाईने म्हणून क्रोधाविष्ट अंतर करणी म्हणे तुझी हे करणी लोक उपदा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नोहीची जाण बरवे चाळे अवघड सोडावे संसारी व्हावे सुखाने. एकोणी मातेची युक्ती दादा तिचे प्रति बोलती हिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होण स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती मुंबा माझी वास्तव्य करती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल मी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे सकलित केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेही दादा बुवा सत्य भुवरी जगत उद्धार विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत अष्टोध्याय गोडहा. श्री शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. चित्र ते श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्य सत्यता परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येऊनी काय करावे आपण जेणे होईल सुगम दस्तुर हा भवपंथ. ज्यासी विनविती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले ते पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यांदरे श्रवण करिता सर्व अर्थ पाविचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकाती क्षेत्रे पवित्र तिने देखिली त्यांनी समस्त नाना योग अभ्यास बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसे बहुत इच्छा दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योग अभ्यास बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचांगने साधन करीती एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक झाले दिगंबर एकी केली ऊर्ध्वकर एक घालीसी नमस्कार एक धानस्थ बैसले. एक आश्रमी राहोण शिष्यामंती गुह्य ज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे जाहले प्रत्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची. हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती स्त्रीचा महिमा ऐकोणी. नरसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थाशी जाणिले त्यांच्या हृदयासी अंतर माझे आधीच. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेद काला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मारंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जसे झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाबुवा मजनीस मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास गेले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दुरी झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोण येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले समयासी लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळुनी ती एसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी जग मग सहजची सुरभोणी अंती जासी सुखाणे. एकूणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटल सकळा मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असुनी विपुरीत केवी करतील परी अंतरीची खुणयती तत्काळ जाणन पाहू लागले अधोवदन शब्द एकन बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपले महिमान तेची वार योषिते समान सर्व स्वामी वचनांचा.
असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर रामेदेव मामलेदार त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपे झाले. ऐसे सदिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अणिवार होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य लाभेल तत्वता. ऐसे सवाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालवून साष्टांग नमस्कार म्हणा माझी प्रार्थित. स्वयंकारी चिंतोणी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा करी जरी खडग हाती देतील. जावणी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहुणे घरम घोर राजद्रोही मानसी. लगवगे उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तडखाचे झाडावरी तलवार दिली टांगोणी. वासुदेवराय पाहुणी खिन्न झाला अंतकरणी समर्थाने आपली करणी. नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपणा योजिले ते शेवटी न जाय भले. ऐसे समर्थ दर्शिवेले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमान पुरुष खडक घेऊन तैसेची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारण जाहले. संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुणे या विपरीत परी श्रीचरण धाडिले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जाहाली. दिन वदवन होऊनी दृष्ट काढली मिठ चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चूक वावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांताती काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असेंत त्यासी नावे बा तरीत स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू आज जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निरागम. सुर नर वर्णिताती गुण अनादि सिद्धी परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छेने विचरे जोया जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर. जगत उद्ध कारणे त्याची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेही वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा श्री शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवर्या भक्तजन संत परारा सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता सर्व साक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद. परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणाचे वर्णन करिता भागे सहस्त्र वदन. निगमास मासेही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र. तुझ सम कवी पाहिजे तरी अल्पमतीने अत्यल्प. गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थाचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावण वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जन दाविले अनंत लीला. उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी या श्रींची स्तुती माता ठेविली चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवज्ञ करुणी. फकीरा ते देई खाणा तेथे पुरतील सर्व कामना. पक्वान्य करुणी नाना यथेच्छ भोजन देईचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती उत्तिष्ठ उरले पत्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. मने यवण याती अपवित्र त्याचे कैसे येऊ उत्तिष्ठ. याती मध्येच पावेन कष्ट. कळता स्वजना गोष्ट हे आपला मणी ऐसा विचार. तो कळतासच कळा सत्वर. म्हणती हा अभाविक नर. कल्पना चिती याची या इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ ग्रस्त एक एवढी स्वामी मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्यासी जवळ नसे परी. त्याची देखोणी समर्थ म्हणती जे उद्दिष्ट घेत वरीत. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यांनी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरीत. सफल होती मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळाले म्हणून.
प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ उभा पडला दृष्टीशी. तिने बोलाविले, त्याला आसनावरी बैसविले. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मणी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता झाला. शुद्धीवर सत्वर समर्थाचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थाची लीला विचित्र केवी वंदू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमिक झाले कविराज. कोणी दातान रपवर दान करा या भांडार. मोकळे करी परी शक्तीनुसार याचकने ती बांधुनी. षड्रसांना छेडी ग पडले. शुद्धीस जण तेथे आले. त्यांनी त्यातून बक्षिले. शुद्धा शांत होई तो. स्वामी चरित्र भंडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोत यांच्या कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी. अद्यांतरे चरण पूजी शंकर स्तोत्र गातसे. इति स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्री शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे चौका बैठका नाना प्रकारे. कळस ठेविल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणिमाचे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा. अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्याकुडी सत्वता गेले वळ स्वस्थानी येती राज. शक 1800 पूर्ण. सत्वर तो बहुधान्य. मास चैत्र कृष्ण पक्ष. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करोडी एकाग्र. निग्रम झाले निज रूप. षडचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मत ज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामीच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुडाला. जो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत. नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीच येणे झाले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी. श्रेष्ठ नामजयांचे शंकर सेठ. त्याची स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्याची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा. अबलवृद्ध समजे असा. लघु ग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्थास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळीवनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात आले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीची महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामीचा करावया छळ. आले 2 संन्याशी खळ. तेथीची व्रत सकळ. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी ताने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्याची. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्याची दाविला चमत्कार. तयाचे व्रत समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात वर्णिले. शंकर नामे एक ग्रस्त होता. ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलं तसे. चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले. 10व्यात ते ऐकता पुनित. श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसेच अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा. त्याची माझी निरूपिला. भक्त मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सक्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित. व्रता त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याची लागला भजन छंदू. तो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्णतेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजक कविव्रत निवेदले पूर्ण केले. स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोणी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलं तसे. स्वामीने दिधला यावर. जो भावे वाचील हे चरित्र
त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. बहुसागर तरुणंती मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान जो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठाला गुणी. ज्या कारणे ग्रंथ रचिला तीही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद परी भावे घेतेला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयावळा. दोन्ही कर जोडुनी आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षणाला लागुनी सुखी ठेव दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती कवित्व करू नयेची. परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे. उबग्न मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून. जय जयजी परमानंदा वैकुंठवाशी गोविंदा. भक्त तारक आनंद कंदा. अडमातीता भेदा अरिमर्दना सर्वेशा. विश्वंभरा विनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा. भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना. कमलावरा कमल नयना. विधिदाता कमल वदना. हृदय कमली वसावे. मर्चकूर्म वराह जान. नरसिंहाणी वामन. परशुराम दशरथ नंदन. कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून घाला घेऊनी विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविली भाळ. सदोदित त्यांचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरण अर्पणास्तु. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.